हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे छोले भटुरे. आणि छोले भटुरे कशा प्रकारे बनवते मी, माझी पद्धत कशी आहे छोले भटुरे बनवायची हे मी तुम्हाला सगळं डीपमध्ये दाखवते. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पहा मी कशा प्रकारे करते छोले भटुरे. पहिल्यांदा आपण आपल्या भटुऱ्याचं पीठ भिजवून घेऊया. याच्यामध्ये मी टाकलं दही, तेल, सोडा, थोडंसं साखर आणि थोडंसं मीठ. हे सगळं टाकलं ताईंनो. आता भिजून घेते. हे पीठ मळून घेतलं ताईंनो. आता मी याच्यावर झाकण ठेवून हे असंच अर्धा घंटा ठेवते. आपला मसाला होईपर्यंत छान मुरते मग ते पीठ. आणि छोले आहेत ना ताईंनो, हे छोले मी शिजवून घेतले आणि मस्त शिजले. हे बघा, गाळ शिजले गेले. हे बघा. आता आपण याला काय काय मसाला लागते ते मी सांगते. आणि हे शिजवताना माहीत आहे का, तेजपान टाकलं होतं, दालचिनी टाकली होती आणि मिरे पण टाकलेले. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि हे सगळं शिजून झालं आणि पीठ पण मळवलं मी छान. आता आपण मसाले काढू. तर आपण घेतलं मसाल्यासाठी ताई 1.5 कांदा घेतला, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि अद्रक पण घेतला. आता हे काढते मी मिक्सरमधून. आणि 2 टोमॅटो घेतले ताईंनो आणि 2 टोमॅटोची पण प्युरी काढते मी. आता छान बारीक छोले शिजवलेले आहेत मी. आणि हे माहीत आहे का, शिजवल्यावर हे सगळं तेजपान वगैरे आणि विलायची, मिरी वगैरे सगळं काढलं तरी चालते, कारण की शिजवताना जो फ्लेवर असते ना तो या सगळ्या छोलेमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे ते टाकले नाही तरी चालते. पाहू शकता तुम्ही. टोमॅटो प्युरी, अद्रक, लसूण, कांदा, हिरवी मिरची याची पेस्ट, तिखट आणि हे आहे हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि आमचूर मसाला आणि चवीपुरतं मीठ. तर अशा प्रकारे एवढं सामान लागते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तेल पण तापलेलं आहे ताईंना आपलं. आपण आता हे कांद्याची जी पेस्ट आहे ना ती आपण सगळी तेलामध्ये टाकून देऊ. थोडीशी लालसर होईपर्यंत गॅसवर छान लालसर होईपर्यंत देऊ आपण. मुलं स्कूलमधून आले ताईंनो, त्यांना असं वेगवेगळं नवीन पाहिजे. तर त्याच्यामुळे मग आज म्हटलं चला छोले भटुरे बनवू आपण आणि मुलं पण खुश होतील छोले भटुरे पाहून. कांदा पण छान झाला ताईंनो. कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी ते टाकली होती ना ती पण चांगली झाली. आता आपण हे कोरडे मसाले टाकू. चला तर पहिल्यांदा टाकते हळद, मिरची पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर. हे मसाले चांगले होऊ देऊ आपण तेलात. सगळे मसाले होऊ दिले ताईंनो. छान मसाले झाले आणि छान ग्रेव्ही तयार झाली आपली. आणि सगळे मग ग्रेव्ही तयार झाल्यानंतर मग जे छोले होते ना छान शिजवलेले ते मी सगळे त्याच्यामध्ये टाकून दिले. आणि पाणी काही वेगळं घेतलेलं नाही मी. त्याच्यामध्ये जे शिजवायचं पाणी होतं ना तेच पाणी टाकलं मी, दुसरं पाणी नाही टाकलं मी. आणि नंतर मग वरून टाकलं मी मीठ आणि गरम मसाला पण टाकायचा होता. गरम मसाला पण टाकला आणि चांगलं फिरवून घेतलं ते. आणि सोबतच आमचूर पावडर जे होतं ना ताईंनो ते आमचूर पावडर पण टाकलेलं मी आणि त्याला 2-3 उकळ्या येऊ दिल्या.
2-3 उकळी येऊ दिल्या आणि छान तो मसाला पूर्ण फिरवला, तो भाजीमध्ये एकजीव केला आणि वरून सांबार पण टाकला ताईंनो. तर आपली छोलेची जी रेसिपी आहे ना ती पूर्ण झाली आणि मसाले वगैरे सगळं टाकून झालं. तर आपण पाहू शकता आणि पाहू शकता तुम्ही, जास्त पाणी पण नाही आहे आणि जास्त सुके पण नाही झाले ताईंनो. सेम आपल्याला पुरी सोबत खायचं असते ना, तर बरोबर झाले. तर ताईंनो अशा प्रकारे झाले आपले छोले. हे बघा, पाहू शकता तुम्ही, स्ट्रक्चर पाहू शकता किती छान आहे ते. ठेवली मी कढई. आता आपण याच्यावर करू भटुरे. मी सुरुवातीला पीठ मळून ठेवलं होतं ताईंनो आणि नंतर मग छोले केले, कारण की अर्धा घंटा लागतेच आपल्याला मसाले वगैरे करायला, मिक्सरमधून काढायला. तर माझ्या कणिकला मिळून माहीत आहे का, जवळजवळ अर्धा-पाऊण घंटा झाला आणि खूप छान मुरल्या गेली ती. आणि आपण खूप वेळ कणिक मुरू दिलं ना ताईंनो, आणि त्या सोडा वगैरे पण टाकलेला आणि दही पण, आणि त्याच्यामुळे माहीत आहे काय, ती पुरी एवढी फुलली ना, खूप छान पुरी फुलली, आपण पाहू शकता. आणि मुद्दाहून मी असा आकार दिला, कारण की असा आकार दिला ना तरच आपण छोले भटुरे खाल्ल्यासारखं वाटते. सहसा भटुऱ्याचा असाच आकार असते. तर पाहू शकता तुम्ही किती टम फुगलेली आहे पुरी, आणि फुगलीच नाही तर क्रिस्पी पण झाली ताईंनो, छान, म्हणजे अशी नरम नाही झाली. आणि खायला पण एवढी छान लागत होती ना, खूप मस्त, खूप टेस्टी झाली होती. हे बघा, आणि स्लो गॅसवर माहीत आहे का मी होऊ दिली ती, कारण की फास्टवर एकदम काढून नाही घेतली, स्लोवर छान होऊ दिली. हे भटुरे, हे छोले आणि हे सलाद आपलं, लिंबू आणि कांदा. तर ताईंनो या आता छोले भटुरे खायला. तर हे दुसरं ताट करत आहे मी लहान मुलासाठी माझ्या. पहिलं मोठ्या मुलाला दिलं होतं आणि हे दुसरं दिलं छोट्या मुलाला. तर पाहू शकता तुम्ही छोले किती छान दिसत आहेत ताईंनो, आणि पुऱ्या पण पाहू शकता. आणि असं काही असलं ना तर मुलांना खूप आवडते. ताईंनो आजची रेसिपी माझी बघू शकता, आणि पुऱ्या पण एकदम टम फुगलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि छोले पण छान झालेले आहे, खूप छान झाले होते छोले भटुरे. आणि भटुरे पण असे टम फुगले होते आणि एवढे टेस्टी झाले होते ना. त्यात सोडा साखर टाकली ना तर वेगळी टेस्ट आली त्याला. छोले पण खूप छान झाले त्यांना. त्यात आमचूर पावडर वगैरे टाकलं ना, जर आमचूर पावडर नसलं ना आपल्याकडे तर आपण दही पण टाकू शकतो, दह्याने पण खूप छान टेस्ट येते. पण आमचूर पावडर होतं त्याच्यामुळे मी आमचूर पावडर टाकलं. तर अशा प्रकारे माझी छोले भटुरेची रेसिपी होती ताईंनो. तर ताईंनो छोले भटुरेची रेसिपी, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी नवीन आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळतील तुम्हाला. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ न विसरता पाहायचे आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद ताईंनो.